नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे सायरास कॉर्नर। गेल्याच आठवड्यात मी या सायरास कॉर्नरवर एक पॉडकास्ट केलं होतं आणि त्यावर तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला होता। त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानू इच्छित आहे। आजचा आपला पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, सध्या ना सायराला खूप लोक ट्रोल करतायत असं तिच्या वडिलांचं म्हणजेच भैरव काकांचं म्हणणं आहे। 1-2 दिवसा अगोदरच हुकमत फिल्मीवर सायराचा इंटरव्ह्यू घेण्यात आला होता। तर सुरुवातीला भैरव काकांनी मस्त स्क्रिप्ट दिली होती सायराला। आता सगळे बोलतात ना की ह्या बालकलाकाराचे बालपण हरवलं आहे, त्यामुळे लिव्हिंग रूम मध्ये सायरा डॉल सोबत खेळत बसली होती आणि तितक्यात इंटरव्ह्यू घेणाऱ्या 2 जणी आल्या। जवळजवळ 5 ते 6 मिनिटं तरी तिला खेळतानाच दाखवलं होतं त्यांनी आणि मग सायराने तिला अवॉर्ड ट्रॉफी कधी आणि का मिळाली होती ते सांगितलं। त्यानंतर वॉलवरती होते फोटो फ्रेम्स, त्यात 2-3 महिन्याची असतानाचा सायराचा एक फोटो होता। 427 ला त्या व्हिडिओमध्ये बघा मंडळी। सायरा त्या फोटोला बघून बोलते काय तर, मी छोटी होती तेव्हाचा हा फोटो आहे। म्हणजे बघा मंडळी, या चिमुकलीचं वय आहे 7-8 वर्ष, पण तिला तिच्या वयापेक्षा जास्त यांनी मॅच्युअर बनवलं आहे। आता पण तर ती लहानच आहे, पण बोलण्यावरून ती खरंच 18-20 वर्षाच्या मुलांसारखी वागते बोलते। पूर्ण व्हिडिओमध्ये ही चिमुकली फक्त हेच बोलत होती, हे माझं लहानपणीचं आहे, ते माझ्या लहानपणीचं होतं, तेव्हा हे मला सॅन्टाने गिफ्ट केलं होतं। एवढ्याशा लहान चिमुकलीला मेकअप करायला आवडतो, कॉम्पॅक्ट कसा यूज करतात, लिपस्टिक कशी लावतात हे देखील तिच्या मम्माने तिला शिकवलंय। आता मी जेव्हा लहान होती ना तेव्हा माझ्या आईने मला लिपस्टिक तर सोडा, लिप बाम पण दिला नव्हता कधी वापरायला। हो, पण सायरा कशी सेलिब्रिटी किड आहे ना, त्यामुळे हे सगळं तिच्यासाठी नॉर्मल आहे। पण आता तिच्या आई वडिलांना समजलं पाहिजे, लहान मुलांची स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह असते। एवढ्या लहान वयात मेकअप वगैरे करून तिची स्किन किती डॅमेज होऊ शकते याचा यांना अंदाजा तरी आहे का, की पैसा मिळतोय म्हणून काहीही करायला तयार होतात हे। त्याच इंटरव्ह्यू मध्ये मला समजलं की सायराने शाळेतून दिलेला होमवर्क 3 वेळा केलाच नव्हता। आता तिने होमवर्क का केला नव्हता हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची काही गरज नाही। हिच्या आई वडिलांनी तिला एवढं शूटिंग मध्ये, रील्स बनवण्यामध्ये बिझी ठेवलंय की तिचा होमवर्क राहिला बाजूला। आता टीचरने कितीही म्हटलं पॅरेंट्सला की मुलांना रिअलाइज होऊ दे अभ्यास करायचा आहे वगैरे, तरी ॲज अ पॅरेंट ती रिस्पॉन्सिबिलिटी असते आपल्या मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे। पण या काका काकूंना तिच्या स्टडी सोबत काहीच घेणं देणं नाही आहे। पैसा येतोय ना, मग तिला ऍक्टिंग आणि रील्स मध्येच हे लोक व्यस्त ठेवतात। भैरव काका असं पण बोलले की तिला आम्ही रेस्ट्रिक्ट केलं आहे व्हिडिओ वगैरे बघण्यासाठी, शॉर्ट्स पण अलाउड नाही आहेत। पण 2-3 वर्षापूर्वी एक क्वेश्चन आन्सर मध्ये सायराची आई स्वतः बोलली होती की सायरा 1-2 वेळा ट्रेंडिंग रील्स वगैरे बघते आणि त्यानंतर स्वतः तशी पोस्ट देते, रील्स बनवते। आता प्रत्येक ट्रेंडिंग गाण्यावर हे लोक तिला रील्स बनवायला लावतात। मागे ते एक गाणं ॲनिमल मूव्ही मधलं होतं, त्यानंतर वेड लागलंय रितेश देशमुखच्या गाण्यावरती होतं। आता थोड्या दिवसांनी इम्रान हाशमीच्या पिक्चरची गाणी जर ट्रेंडिंग वर आली तर हे लोक डॉलरसाठी त्या गाण्यावर पण हिला रील शूट करायला लावणार आहेत का? ट्रेंडिंग दिसलं की व्ह्यूज वाढवण्यासाठी काही करत सुटतात। आता त्या चिमुकलीला सोशल मीडिया काय आहे तेच माहिती नाही, पण तिला सोशल मीडियावर एडल्ट सारखे एक्सप्रेशन देता येतात, कमाल आहे। आता ही सायरा त्या अँकरला प्ले ग्रुप मध्ये ती जिथे होती तिथे घेऊन गेली होती, तिथे तिचे बाकी फ्रेंड्स पण उपस्थित होते। त्या मुलांचं बिहेवियर एकदम नॅचरल होतं, ते जे काही बोलत होते त्यांचं बोलणं पण एकदम साधं सरळ होतं, ऍक्शन पण एकदम जेन्युइन वाटत होत्या। आणि त्यांच्या उलट सायराचं वागणं बोलणं, मी तिला नावं नाही ठेवत आहे, त्यात त्या चिमुकलीची काही चूक नाही आहे। सध्या ज्यांच्यासोबत तिची उठाबस आहे वयापेक्षा मोठ्या लोकांसोबत भेटीगाठी असल्याचा हा परिणाम आहे। प्ले ग्रुप मध्ये गेम्स वगैरे पण लहान मुलांनी खेळले आणि त्याची विनर होती सायरा। त्यानंतर प्रत्येकाने ड्रॉइंग काढली होती आणि सायराने विनर निवडला। त्या लहान मुलांवर सायरा बॉसिंग करत होती असं ओव्हरऑल वाटत होतं। सगळ्यांनी छान ड्रॉइंग काढली होती असं एकाला विनर घोषित करून बाकीच्यांच्या मनावर काय परिणाम झाला असेल, कारण विनर निवडणारी सायरा होती आणि ते तिघही सायराचे फ्रेंड्स होते।
त्यानंतर सायराच्या वडिलांची एंट्री झाली. त्यांनी सांगितलं की ती आता ज्या वातावरणात वावरते त्यातूनच ती खूप काही शिकते, कारण इतर मुलांपेक्षा तिचा एक्सपोजर खूप आहे. ह्या काकांना एवढं समजते तरी पण अजून अक्कल येत नाही वाटते. ती ज्यांच्यामध्ये वावरते ते वाईट आहे असं माझं म्हणणं नाही, पण मुलांनी आपल्या एजच्या लोकांसोबत राहावं. प्रत्येक मुलाला मित्रमैत्रिणी असले पाहिजे. जो इनोसन्स असतो लहान मुलांमध्ये तोच हिच्यामध्ये कुठे दिसेनासा झाला आहे. लहान लेकरं कशी खेळण्यावरून भांडतात, कट्टीबट्टी होत असते त्यांच्यामध्ये, ते काहीच या चिमुकलीने अनुभवलेलं नाही आहे. मातीत खेळणं, धडपडणं याचा तिला काहीच एक्सपिरियन्स देखील नाही आहे. मालिकेसाठी पहिला कॉल आला तेव्हा कसं वाटलं हे या भैरव काकांना जेव्हा विचारलं गेलं तेव्हा काका बोलले की ह्या आधी आम्ही सिरियलसाठी अप्रोच केलं होतं, बट ते फ्रॉड निघालं होतं. आणि पहिल्या मालिकेच्या वेळी समोरून इन्स्टावर मेसेज येत होता, त्यामुळे 10-15 दिवस आम्ही रिस्पॉन्ड नव्हता केला. पण शेवटी प्रोफाईल व्हेरीफाय केल्यावर आम्हाला समजलं की ते जेन्युइन आहे. नेक्स्ट डे एक मीटिंग झाली, इंटरव्ह्यू झाला सायराचा आणि मग शूटिंग स्टार्ट देखील झाली. भैरव काका असं देखील बोलले की आमचं हे काही प्लॅन नव्हतं की तिला ह्या फील्डमध्ये आम्ही आणू. मग मला एक गोष्ट सांगा हो भैरव काका, तुम्ही अप्रोच का बरं करत होते सिरियलसाठी? तुमचा फ्युचर प्लॅन नव्हता ना तिने ह्यात करिअर करावा? तर मग आधी फ्रॉड झालं होतं म्हणून तुम्ही समोरून आलेल्या मेसेजला पण इग्नोर करत होते, ते का बरं? अहो काका, तुम्ही यूट्यूब वरती तर लेट आले, पण त्याआधी तुम्ही टिकटॉक वर सायराचे व्हिडिओ टाकायचे आणि जेव्हा टिकटॉक बंद झालं त्यानंतर तुम्ही यूट्यूब वर आले होते तिच्या नावावर पैसे कमवायला. त्यानंतर मंडळी अँकरने क्वेश्चन केला की सायराला नेगेटिव्ह कॉमेंट्स येतात, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्यावर भैरव काकाने उत्तर दिलं की 1000 कॉमेंट्स येतात आम्हाला प्रत्येक व्हिडिओ खाली, त्यातल्या 10 नेगेटिव्ह कॉमेंट्स असतात. नेगेटिव्हिटी मुलांना नाही दिली पाहिजे. कुठल्याच मुलांना असं जज करू नये. कधी जर त्या मुलाने ते वाचलं तर मुलांवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. अहो काय काका, असं तुम्ही बोलताय, पण तुमच्या शेजारीच ते छोटं लेकरू बसलंय हे विसरलात वाटते तुम्ही. एवढं तुम्ही नेगेटिव्हिटी पासून तिला लांब ठेवताय ना, मग ट्रोलिंग वर बोलताना तिच्या समोरच बोलण्याचं काय कारण होतं ते पण जरा सांगा. ट्रोलिंग बद्दल बोलताना तुम्ही तिला बाजूला नसतं बसवलं तरी देखील चाललं असतं. हो काका, त्या चिमुकलीला सोशल मीडियाच नाही माहिती, मग तुम्ही ट्रोलिंग बद्दल तिच्या समोर बोलून स्वतःच तिला डिमोटिवेट करताय, असं नाही का वाटत तुम्हाला? आणि तुम्ही जेव्हा ट्रोलिंग बद्दल बोलत होते ना तेव्हा तिचं एक्सप्रेशन बघितलंत का? त्या चिमुकलीला ट्रोलिंग काय आहे ते माहिती नाही, पण तिच्या एक्सप्रेशन वरून तर जराही वाटत नाही की तिला ट्रोलिंगचा अर्थ माहिती नसेल. मंडळी, इंटरव्ह्यू मध्ये भैरव काका असं पण बोलले की स्कूल मधून आली की 2 तास तरी ती झोपते, छान चार्ज होते, मग शूटिंगला नेतो तिला. पण सुरुवातीलाच त्या इंटरव्ह्यू मध्ये जेव्हा सायराला प्रश्न विचारला होता की स्कूल मधून आल्यावर तू झोपते का, तेव्हा ती बोलली होती की कधी कधी मी झोपते, पण जेव्हा शूटिंग असते तेव्हा स्कूलवरनं आल्यावर मी लगेचच शूटला जाते, तेव्हा झोपायला वेळ मिळत नाही. आता तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे मंडळी, लहान मुलं कधीच खोटं बोलत नाही, पण पैशासाठी डॉलरसाठी हपापलेले त्यांचे आई वडील मात्र फेकाफेकी करण्यात माहीर आहे. मला तर असं वाटते हे लोक फक्त इंटरव्ह्यू मध्ये बोलायला म्हणून बोलतात की आमच्या मुलांना कसला त्रास होतो की नाही आम्ही बघतो, त्याची काळजी घेतो, पण रियालिटी मध्ये तर मुलांच्या त्रासापेक्षा यांना पैसा जास्त प्रिय आहे. आता मंडळी, तुम्हाला पण माहिती आहे की कोणीच त्या चिमुकलीला वाईट साईड काहीच बोलत नाही आहे. सगळ्यांना त्या चिमुकलीची काळजी आहे, त्यामुळे सगळ्यांनी आपलं मत मांडलं की तिच्या या वयात तिला तिचं बालपण एन्जॉय करू दे. करिअरवर फोकस करण्याचं हे तिचं वय नाही. शाळा, अभ्यास सध्या हे जास्त इम्पॉर्टंट आहे तिच्यासाठी. काय योग्य काय अयोग्य याचा डिसिजन नक्कीच तिच्या पालकांचा आहे, पण जर तिचे पालकच डिसिजन घेण्यात चुकत असतील तर लोक बोलणारच, कारण आज जे तिला फेम मिळालं आहे, एवढी प्रसिद्धी आहे तिची, ते फक्त लोकांच्यामुळेच आहे. तिच्यात टॅलेंट आहे, मी ते नाकारत नाही आहे, खूपच गुणी मुलगी आहे ती, पण हे वय नाही आहे तिचं या सगळ्यात पडण्याचं. पैसा काय कधीही कमवू शकते ती, पण एकदा गेलेली वेळ आपण परत आणू नाही शकत. एकदा तिचं बालपण गेलं की ते परत कधीच येणार नाही आहे. उद्या ती मोठी झाली की तिला हे रिअलाइज होईल. लहान मुलांना खेळताना पाहून तिला वाटेल की अरेच्या, असं मी कधीच खेळली नाही, अशी मी कधीच मजा केली नाही. माझ्या मम्मी पप्पांनी मला सगळं काही मी मागेन ते दिलं, पण त्या बदल्यात माझं बालपणच हिरावून घेतलं माझ्याकडून त्यांनी, आणि ही खंत तिच्या मनात आयुष्यभर राहील.
मंडळी, प्रत्येक वेळी जेव्हा यांना नेगेटिव्ह कॉमेंट येते ना, तर या लोकांचं एक फिक्स्ड आन्सर आहे, ते म्हणजे काका काकू काय बोलतात तर सायरा सारखं जर हिंदी मधल्या लहान मुलांनी केलं असतं तर त्यांचं कौतुक केलं असतं, पण एक मराठी मुलगी पुढे जाते तर लोक जळतायत तिच्यावरती, तिचे पाय खेचण्याचा प्रयत्न करतायत, कोणालाच कौतुक नाही आहे तिचं. ह्या काका काकूंना ना पैशापुढे यांची चूकच दिसत नाही आहे वाटते. अहो काका काकू, तुम्ही जे हिंदीतल्या मुलांचं उदाहरण देता ना, ते मोठेपणी काय करतात हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे. अहो काका काकू, तुमच्या चिमुकलीच्या अभिनयावर सगळ्यांनाच अभिमान आहे, तिची अशीच प्रगती होत राहो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. पण सध्याच्या काळात तिला यातून शक्यतो लांब ठेवण्याची खूप गरज आहे असं मला वाटते. त्या चिमुकलीला नाही आहे समज की काय योग्य काय अयोग्य, पण तुम्हाला तर ही समज नक्कीच आहे. आणि काका, तुम्हीच इंटरव्ह्यू मध्ये बोलले ना की काही चुकलं तर नक्कीच आमचे कान पिळा, चुका दाखवून द्या, तर हेच मी करते. तुम्हाला वाईट वाटून घ्यायची काहीच गरज नाही. मंडळी, आता त्या डान्स कर घुमामध्ये या चिमुकलीने काम केलं होतं, त्याचं एवढं प्रमोशन सुरू होतं, प्रत्येक प्रमोशनला ही चिमुकली तिथे हजर होती, ते पण शाळा अभ्यास सगळं बुडवून. पण तुम्हीच सांगा, तिच्या त्या मूवीमध्ये काय असं वेगळा रोल तिने प्ले केला होता? जशी लहान मुलं घरात खेळतात बागडतात तशीच ती त्या मूवीमध्ये करत होती. हा आता तिच्यासाठी हा पहिला मूवी होता ज्यात तिने काम केलं होतं. ॲज अ पॅरेंट सायराच्या आई वडिलांसाठी हा खूप प्राऊड मोमेंट होता. हे सगळं मला मान्य आहे, पण मला भैरव काकांना एक प्रश्न विचारायचा आहे. काय हो काका, एवढी गरज होती का प्रत्येक प्रमोशनला त्या चिमुकलीला शाळेचा खाडा करून नेण्याची, तिला नाशिकवरून एवढं ट्रॅव्हल करून आणल्यावर पण प्रमोशनला नेण्याची? अहो काका, मागे तुम्हीच एका क्वेश्चन आन्सर व्लॉग मध्ये बोलले होते ना की तुम्हाला युट्यूबच्या पेमेंटचं एवढं काही नाही किंवा सोशल मीडियावर येण्याचं कारण फक्त मेमरी जपणं हेच होतं. मग प्रत्येक प्रमोशनला हजर राहणं गरजेचं होतं का? इतर कोणाला तर मी पाहिलं नाही, पण तुम्ही तुमच्या कामाचा त्याग करून लेकीला घेऊन हजर होता. भैरव काका, मी सहज तुमचं लिंक्डइन प्रोफाईल चेक केलं हो, तर त्यात मला तुम्ही MBA इन इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट केल्याचं कुठेच दिसलं नाही. नक्की MBA केलं आहात ना तुम्ही, की असाच काहीतरी कोर्स केला आहे? नाही म्हणजे लिंक्डइन वर जर तुमचं प्रोफाईल आहे तर मग त्यात तुम्ही लिहायला हवं होतं ना. असं इनकम्प्लीट प्रोफाईल ठेवण्याचं काय कारण होतं हो काका? आणि एवढा कसा काय हो काका तुमच्याकडे फ्री टाइम असतो? आधी तर सिरियलचं शूटला तुम्ही दोघं नवरा बायको चिमुकलीला घेऊन सेटवर हजर असायचे. आता एक पालक असेल तरी चाललंच असतं, पण दोघं तुम्ही हजर असायचे. यावरून तरी असंच वाटते तुम्ही दोघं काहीच काम नाही करत. बिझनेस हे फक्त नावाचं, सगळं काही लेकीच्या जीवावरच सुरू आहे तुमचं. आता कटू वाटेल माझं बोलणं काका तुम्हाला, पण तुम्हालाही माहिती आहे की मी खरं तेच बोलते. विचार करा काका जरा, स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या पोटच्या गोळ्याचा असा वापर करताय तुम्ही. खरंच हे योग्य आहे का? आता काय तर डान्स कर घुमाच्या फर्स्ट डे फर्स्ट शो साठी तुम्ही तिला घेऊन गेले होते. तिच्या आजीला का बरं सोबत नाही नेलत तुम्ही? त्यांना पण त्यांच्या नातीचं कौतुक वाटलं असतं मूवी मध्ये बघून. मंडळी, अजून एक गोष्ट मी ऑब्झर्व केली आहे, सायराची आजी यांच्या ह्या फालतूपणामध्ये कधीच सामील नसते. कदाचित सायराचे आई वडील तिचा वापर करून घेतायत पैसे कमवण्यासाठी, हे त्यांना देखील आवडत नसेल. आणि भैरव काका, ट्रोलिंग बद्दल तुम्ही बोलताना तर जसं कौतुक केलेलं चालतं तसं जिथे तुम्ही चुकताय तिथे तुम्हाला ऐकून पण घ्यावं लागेल. याची पण आता जरा सवय करून घ्या. सगळेच काही कौतुक नाही करणार. तुम्हाला माहिती आहे का काका, याआधी पण खूप बालकलाकार येऊन गेले आहेत, पण तुमच्यासारखे कोणाचेच पालक नसतील असं मला वाटते. तुम्हाला जर खरंच वाटते ना की कोणीच क्रिटिसाइज करू नये तर असं वागू देखील नका. त्या चिमुकलीचं आयुष्य तिला जगू द्या, तिचं बालपण हिरावून नका घेऊ. मला एक गोष्ट समजत नाही, तुम्हाला कसं काही वाटत नाही? तुम्हीच मागे सांगितलं होतं ना की तिचं ओव्हरनाईट शूटिंग सुरू होतं, 3 वाजता पण तिने छान पोस्ट दिले होते. तुम्हाला खरंच कसं काय हे चालू शकते? अहो, लहान मुलांची वाढ होण्यासाठी त्यांची झोप पण छान झाली पाहिजे. झोपेच्या वेळी झोप, अभ्यासाच्या वेळी अभ्यास, असं टाइम टेबल असलं पाहिजे. आता सकाळी शाळेत जाण्यासाठी जर ती लवकर उठते तर शाळेतून आल्यानंतर निदान दुपारी तिला झोपू तरी द्या. पण तसंच तुम्ही तिला शूटिंगला नेता, त्यात तिला ओव्हरनाईट जागवता. अहो, तुम्हाला काहीच वाटत नसेल तिचे हे असे हाल करताना,
पण प्रेक्षक म्हणून आम्हाला खरंच खूप वाईट वाटते. आणि बरं का काका, मी असं नाही बोलत की तुम्ही तिला कम्प्लिटली या सगळ्यापासून दूर ठेवा. तिला ऍक्टिंगची आवड आहे ना, तिला कुशाल ऍक्टिंग करू द्या, पण जरा तिच्या तब्येतीची काळजी घ्या. निदान एक टाइम टेबल तरी सेट करा. काम करायची पण एक ठराविक मर्यादा असली पाहिजे. आणि नुसतं तिला इंडोर गेम्स मध्येच इन्व्हॉल्व नका ठेवू, तर आउटडोर गेम्स पण तिला खेळता आले पाहिजे. तिच्या वयाच्या मित्रमैत्रिणींमध्ये तिला मिसळू द्या. अहो काका, ती कधी शाळेत जाते, कधी येते, कधी युनिफॉर्म मध्ये ती दिसतच नाही. दिसली असली तरी खूप रेअरली दिसली आहे. असं वाटते की एका पाठोपाठ आता मूवी साईन करणार आहात तुम्ही आणि त्या चिमुकलीचं बालपण भरडणार आहात. 1-2 मूवी मध्ये काम केलं, तिला एक्सपिरियन्स आला तरी बस झालं हो, पण अति तिथे माती असते हे नेहमी लक्षात ठेवा. कारण एकदा फेम मिळाला की ऑफर्स तर येतच राहणार आहे, पण तुमच्या हातात आहे की किती एक्सेप्ट करायचे किती नाही. त्यामुळे आता जरा खरंच माझ्या बोलण्याचा विचार करा. लोक नेगेटिव्ह नाही तर तुमच्या लेकीच्या काळजीपोटीच बोलतायत. राग मानून घेऊ नका. तिचं बालपण तिला मनसोक्त जगू द्या. तर मंडळी, याच नोटवर मी आजचं आपलं हे पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्ही देखील माझ्या मताशी सहमत असाल. मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि पॉडकास्ट आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.